नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीने शेंग बटाट्याचा रस्सा। सर्वप्रथम शेवग्याच्या शेंगा आहेत ना, त्या अशा साईजमध्ये छोट्या छोट्या कापून घेतलेल्या आहेत आणि त्याची वरची जी पातळ साल असते ती या पद्धतीने अशी सोलून घ्यायची आहे। हे बघा, मी सर्व शेंगांची साल वरची काढून घेतलेली आहेत आणि 2 बटाटे बारीक चिरून घेतलेले आहेत। आणि हा रेसिपी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। पहिले आपल्याला आमटी फोडणीला घालून घ्यायची आहे। त्यासाठी मी टोप ठेवला आहे गॅसवरती आणि त्यामध्ये 4 छोटे चमचे मी तेल टाकते आहे। तेल गरम झालं की अर्धा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि 4 ते 5 मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, ती टाकलेली आहेत आणि कांदा व्यवस्थित असं तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजला की एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, तो टाकते आहे आणि त्यासोबतच मी आलं लसूण पेस्ट टाकणार आहे। जराशी पाव चमच्यापेक्षा कमीच टाकायची आहे आणि ती पण टोमॅटो बरोबर परतून घ्यायची आहे आणि टोमॅटो नरम व्हायला द्यायचा आहे। हा बघा, टोमॅटो नरम झाला की त्यामध्ये मसाले टाकायचे आहेत। त्यासाठी मी 2 चमचे मालवणी मसाला म्हणजे तुमचा जो घरगुती मसाला असेल तो घ्यायचा आहे। 1 चमचा लाल तिखट आणि पाव चमच्यापेक्षा कमी हळद टाकलेली आहे आणि ते व्यवस्थित असे मसाले त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। मिक्स करून झालं की त्यामध्ये बटाटा आणि शेंगा आपण जी घेतलेली आहे कापून ती टाकायची आहे आणि व्यवस्थित अशी मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मी 1 चमचा भरून मीठ टाकत आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये मी 2 ग्लास पाणी ओतते आहे आणि शेंग बटाटा व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे। शेंग बटाटा शिजेपर्यंत आपण आमटीसाठी वाटणाची तयारी करूया। त्यासाठी 4 ते 5 मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, अर्धा इंच आलं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, 2 कांदे घेतलेले आहेत उभा चिरून आणि 1 छोटी वाटी ओलं खोबरं आणि कोथिंबीर। इकडे आता हे साहित्य भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी मी 1 चमचा छोटा तेल टाकलेला आहे पॅन मध्ये आणि त्यामध्ये पहिलं लसूण, आलं आणि मिरची 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची आहे आणि मग कांदा टाकायचा आहे आणि कांदा पण व्यवस्थित असं तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे तव्यावरती। हा बघा, कांदा भाजलेला आहे। आता यामध्ये ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि कांद्याबरोबर ओलं खोबरं आणि भाजून घ्यायचं आहे। हे बघा, ओलं खोबरं, कांदा वगैरे सगळं भाजून झालेलं आहे। आता गॅस बंद करूया आणि हे पूर्णपणे थंड व्हायला द्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे बारीक असं वाटण वाटून घ्यायचं आहे। हा बघा, शेंग बटाटा व्यवस्थित असा शिजलेला आहे। यामध्ये आता ओलं खोबऱ्याचं आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे। मी बारीक असं मिक्सर मधून वाटून घेतलेलं आहे, ते सर्व वाटण टाकूयात आणि 1 ग्लास मी पाणी टाकत आहे। मिक्सरच्याच भांड्यामध्ये टाकणार आहे पाणी। शेंग बटाट्याचा रस्सा जेवढा तुम्हाला पातळ पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पाण्याचा वापर कमी जास्त करू शकता। मीठ आवश्यकतेनुसार टाकायचं आहे। पहिला आपण मीठ वापरलेलं आहे त्यामध्ये आणि 4 ते 5 मिनिटं आमटी उकळवून घ्यायची आहे किंवा शिजवून घ्यायची आहे। हे बघा, मस्त अशी झणझणीत मालवणी पद्धतीने शेंग बटाटा आमटी आपली बनवून तयार आहे
आता वरून टाकूया बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। तुम्ही पण या पद्धतीने आमटी नक्की बनवून बघा, खूप छान टेस्टी होते। गरमागरम भातासोबत किंवा भाकरी चपातीसोबत सुद्धा अप्रतिम लागते। आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।